नमस्कार नमस्कार सगळ्यांना. कसे आहेत सगळे? बरं, शुभ संध्याकाळ. 6:30 झालेत आणि तुम्ही सगळे जे काय टीव्ही समोर अगदी छान बसून आपला हा कार्यक्रम तुम्ही बघता. खरंच खूप छान वाटतं. म्हणजे आज मी आलेलो आहे राजधानी साताऱ्यामध्ये आणि इथल्या कंदी पेढ्यासारख्या गोड बहिणींसोबत आजचा हा खेळ खेळायला, 16 सख्यांचा साजरा करण्यासाठी. बरं, मी इथे आल्यानंतर मला ह्या सगळ्या ताईंनी आधीच सांगितले, आशिष जास्त बडबड करत बसू नको, लगेच खेळ सुरू कर, कारण आम्ही खेळायला आलेलो आहे. तेव्हा त्यांची आज्ञा मी पाळतो आणि अजिबात वेळ न घालवता सुरू करतो आपला धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रम, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा 16 सख्यांचा. जेवाय सुद्धा नीट मिळालं नाही. चतकोर भाकरी खाल्ली 72 साली. ते एक भाकरीतली त्यातली सगळ्यांनी एवढी भाकरी ठेवायची. गळ्यातलं पाऊण तोळ्याचं होतं, ते दिराला म्हणलं न्या. मसूरला त्यांनी घाण ठेवलं आणि मग 25 किलो ज्वारी आणली. हो हो हो, आज हुकमाची राणी कोण होणार आहे ही उत्सुकता जेवढी तुम्हाला आहे ना, तेवढी मला सुद्धा आहे, कारण ती हुकमाची राणी विराजमान होणार आहे या मानाच्या खुर्चीवरती. चला तर मग आपल्या पहिल्या खेळासाठी कोण कोण आहेत? 10 ताई. तरी पटापट इथे यायचं, या बरं. आणि आपल्या या पहिल्या खेळासाठी 10 ताई इथे सहभागी झालेल्या आहेत. खूप छान वाटते. खूप खूप अभिनंदन तुमचं आणि शुभेच्छा सुद्धा. मला खरंच खूप छान वाटते. इथे आजी पण आलेली आहे. आजी, वय वर्ष किती बरं? 80 होईल आता. 26 जानेवारी 81 लागल. काय सांगते? पण मला सांग आजी, या 80 वर्षामध्ये आतापर्यंत असा कार्यक्रम कधी नाही? शाळेत असताना एकदा भाग घेतलेला, 4थीत असताना. अच्छा, त्याच्यावर परत नाही. आत्ताच छान वाटतं. पण छान वाटते. पण खरंच म्हणजे तुझ्या या उत्साहाला आणि तुझ्या आनंदाला खरंच सलाम आहे की या वयात सुद्धा तू जी अगदी छान मस्त आहे की उभी आहेस आणि एन्जॉय करतेस. मस्त, क्या बात आहे. पण एवढ्या वर्षामध्ये आजी का नाही असं वाटलं की बाबा कुठे का जाता आलं नाही? किंवा जुन्या पद्धतीतली सगळी आहे बघा. मी दळण कांडण सारवण गुरं ढोरं सारवाने असले कामात. 4 जणी भाऊ 2 नंदा, एकत्र कुटुंब. त्यामुळं असल्यात परवानगी नसायची. 6 वारी साडी सुद्धा नेसाय सासू द्यायची नाही. म्हणायची तमाशात जायचं आहे का असल्या साड्या नेसून. 9 वारी नेसायची. आम्ही काष्ट घालायचा. आमचे बालक मिलिटरीत. मालकांना काय आवडायचं नाही. ते आले सुट्टीला की ती फिरून टाकायचं काष्टा. पण आईच्या पुढं काय चालतंय. मग बाहेर बरोबर गेलं म्हणजे बहिणीला साडी मालक घ्यायचं. तुला आता काय मजा करायची ती कर. 4 जणी भाऊ आहे. ते म्हणणार मी मोठा आहे, जबाबदारी माझ्यावर आहे. मी जर तसं वागलो तर घरातल्याने पण त्रास होईल. म्हणून बाहेर गेल्यानं मजा कर. 4 ठिकाणी मला नेलं मालकाने. ओके. 22 वर्षे मिलिटरी झाली तर सर्व्हिस. 14 वर्षे तराटे सर्व्हिस झाली. वा. मग अजून काय सांगू सांगा. पण हे सगळं सांगताना डोळे पाणवलेत. वाटणारच की खूप ह्याच्यातनं निघाले. वा जेवाय सुद्धा नीट मिळालं नाही. चतकोर भाकरी खाल्ली 72 साली. 72 साली दुष्काळ. मुलगी माझी पहिली मुलगी 70 सालची. दुष्काळ पडला तर जेवाय सुद्धा नीट मिळालं नाही. सासूबाई गेले लेकीकडं. 4 जणी आम्ही राहिलो घरी. 4 जण दीर. एक भाकरी करायची. त्यात हरभऱ्याचा कोंडा घालायचा निमा ज्वारीत आणि ते दळायचं घरी. ते एक भाकरीतली त्यातली सगळ्यांनी एवढी भाकरी ठेवायची त्या बारक्या मुलीला. असं 72 साली आम्ही काढलं. गळ्यातलं पाऊण तोळ्याचं होतं, ते दिराला म्हणलं न्या. मसूरला त्यांनी घाण ठेवलं आणि मग 25 किलो ज्वारी आणली. वडील माझ्या आईला आमच्या खाऊन दिलं नाही. म्हणले पोरगी माझी तिथं ह्याच्यात आहे, दुःखात आहे, तिला खायला आणलं. भाच्याच घरी दिलेली मला. तरी सुद्धा असं दिवस मला काढावं लागले. दम भरला मला सांगताना सुद्धा. खूप बिकट परिस्थितीतनं निघालो, पण भगवंतानं छान केलंय. छान केलं. आज एवढं सगळं असं सुद्धा चेहऱ्यावरती जो तुझा आनंद आहे आणि असं अजिबात कुठे वाटत नाही. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि सुरू करूया आपल्या या पहिल्या खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे, आणि हा खेळ असा आहे की संगीत सुरू होणार आहे आणि त्या संगीतावर तुम्हाला सगळ्या ताईंना नृत्य करायचं आहे जागेवरच, जसं तुम्हाला येईल तसं. ठीक आहे. आणि एका क्षणी मी म्हणणार आहे स्टॅच्यू, तेव्हा आहे त्या पोझिशनमध्ये उभं राहायचं आहे. पण
ती पोझिशन तुमच्या नृत्याची एक स्टेप असली पाहिजे. अजिबात हलायचं नाही, हसायचं नाही, डोळे मिचकवायचे नाही आणि स्टॅच्यू म्हटल्यानंतर असं सरळ उभं राहायचं नाही. ती ताई बाद. ओके, ती स्टेपच असली पाहिजे नृत्याची. हा, कळले तुम्हाला सगळ्यांना? ओके, व्हेरी गुड. चला तर मग सुरू करूया आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. लावली कडी घरात दुसरं कोणी बी नव्हतं झोंब्याने मारली उडी घरात दुसरं कोणी बी नव्हतं झोंब्याने मारली उडी हो अंगात आलंय अंगात आलंय अंगात आलंय याच्या अंगात आलंय अंगात आलंय अंगात आलंय कवायत चाललेली आहे. येऊन कचकच जाऊन धरलंय याच्या अंगात आलंय अंगात आलंय अंगात आलंय झपाटलेल्या भयान राती उरात धडधड Very good. पडी. हे झपाटलेल्या Statue. भयान- नंबरला आजी हरली. अरे इथपर्यंत आली ना. पण क्या बात आहे, एकदा जोरदार तयार झाल्या पाहिजेत. इथं उभी राहिली बात झाली. हे बात आहे. आजी बसू शकते तू आरामात हळू. ताई तू पण बाद झालेली आहेस, तू बसू शकते. ओके ताई तू पण बाद झालेली आहेस, हलते हसतेस, नजर खाली आहे. ओके बसू शकते. या, ताई तू पण हललेली आहेस, नजर इकडे तिकडे बघत होती त्यामुळे ताई बाद. ठीक आहे बाई, ठीक आहे बाई, नाही तर नाही आहे ताई, हसलीस तू. बाद झालेली आहे. आणि अशा पद्धतीने 5 ताई बाद झालेल्या आहेत आणि 5 ताई गेल्या आहेत पुढच्या खेळाकडे. जोरदार टाळ्या. ताई पुढच्या खेळात गेलेली असते तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि पुन्हा एकदा पाचीताईंचं खूप खूप अभिनंदन की या पुढच्या खेळामध्ये तुम्ही आलेला आहात. तर आता मग सुरू करूया आपल्या या खेळाला. बरं, ह्या खेळाचं नाव आहे सासर माहेर. हे सासर माहेर. हा 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 ताई तू म्हणून दाखव बरं. सासर माहेर सासर माहेर. ठीक आहे बाई, ठीक आहे. बापरे, एवढ्या गंभीरपणे बोलली. तर आता मग सुरू करूया आपल्या खेळाला. आता आपण इथे आहोत सासरी. हा, हे आहे सासर, हे आहे माहेर. माहेर म्हटल्यानंतर माहेर उडी मारायची, सासर म्हटल्यानंतर सासरी उडी मारायची. जी ताई चुकीची उडी मारेल ती ताई बाद आणि जी ताई उशिरा उडी मारेल ती सुद्धा बाद. कळले? ओके. माहेर सासर माहेर सासर माहेर सासर सासर माहेर सासर माहेर सासर माहेर. ताई बाद झालेली आहे. माहेर आणि या खेळामध्ये तिन्ही ताई बाद झालेल्या आहेत. पण थांबा, आणि ताई तू ऑलरेडी तू पुढच्या खेळामध्ये गेलेली आहेस त्यामुळे तू थोडा वेळ तिकडे बसू शकते. आता ताई तू इथे ये बरं. आता तुमच्या तिघींपैकी बघूया आता कोण आहे जी एक ताई जाणार आहे पुढच्या खेळामध्ये. ठीक आहे, रेडी? ओके. हा, सासर माहेर सासर माहेर सासर माहेर माहेर. ओके, सासर. शाबाश, उशिरा उडी मारलेल्या तुम्ही, त्याच्यामुळे ताई तुम्ही बसू शकता. आणि आता ताई या साईडला बघूया 2 ताईंपैकी कुठली ताई आहे जी जाणार आहे शेवटच्या खेळामध्ये. माहेर सासर माहेर सासर माहेर सासर सासर. तर ताई तू बाद झालेली आहेस, तू बसू शकते.
आपल्या शेवटच्या खेळामध्ये विद्याताई आणि संजीवनीताई दोघी गेलेल्या आहेत. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. ताई पुन्हा एकदा अभिनंदन तुमचं दोघींचंही. तुम्ही या शेवटच्या खेळामध्ये आलेला आहात. कसं वाटतंय? छान वाटलं. जरा थोडीशी भीती वाटली पण नंतर रिलॅक्स झालं. पण हे खेळ असे खेळ खेळले होतेस आधी कधी? नाही आधी कधी खेळली होती कधीच नाही. नाही. एकदा शाळेत खेळली होती. मुलाच्या शाळेत खेळली होती हळदी कुंकूच्या कार्यक्रमाच्या वेळेस. अच्छा. त्यावेळेस पण विनर झाली होती. त्यावेळेस पण विनर झाली होती. म्हणजे तुला तर समजायचं की आता सुद्धा तू विनर होणार आहेस. होणार. क्या बात आहे. असा कॉन्फिडन्स पाहिजे. व्हेरी गुड व्हेरी गुड. तर सुरू करूया आपल्या खेळाला. पण ह्या खेळाच्या आधी आपण जाणार आहोत दोन्ही ताईंसोबत त्यांच्या माहेरच्या आठवणींमध्ये. ताई तुझं नाव सांग बरं. संजीवनी सुनील माने. संजीवनी ताई. माहेर कुठलं? तरडगाव फलटण तालुका. आणि सासर? रेहमतपूर. वा. किती वर्ष झाली लग्नाला? 25. काय करतात भाऊजी? शेती. वा खूप छान. आणि कसं आहे भाऊजी? खूप छान आहे. खूप छान आहे. हो. माहेरी किती वेळा जाणं होतं? जास्त नाही. जास्त नाही. कारण सासरी खूपच जबाबदारी आहेत माझ्यावरती. सासू सासरी जरा वयस्कर आहे. मोठे बाबा आता 99 वर्षाचे आहेत आणि धाकटे आईसाहेब आता आहेत आणि त्यातली 4 जणी एक्सपायर झालेत. म्हणजे गेली लग्न झाल्यापासून पूजा झाली आणि दुसऱ्याच दिवशी माझ्या हातात फाईल दिली. फाईल? हॉस्पिटलची. आणि एक जबाबदारी दिली की तू इथून पुढे हे सगळं कार्य तू पार पाडायचंस. ठीक आहे म्हटलं. माझ्या वडिलांनी एकच मला सांगितलं होतं की सासरची कुठलीही तक्रार माहेरी येता कामा नये. माझ्यासाठी तेच वरदान आहे जास्त. आणि आजपर्यंत मी सगळ्यांची सेवा करते. स्वामींनी माझ्याकडून ती करून घेतली. इथून पुढेही त्यांनी करून घ्यावी. माझ्यातून काही चूक होऊन देऊ नये त्याची काळजी स्वामींनी घ्यावी. बस. नक्कीच स्वामी नक्की. आहेतच. हो. पण मला सांग की अशा असतीलच काही गोष्टी की ज्या सासरी नाही व्यक्त होऊ शकत पण खूप इच्छा असते की आपण माहेरी ती गोष्ट व्यक्त व्हावी. असती पण ती होऊ शकत नाही होऊ शकत. मग त्याच्यामुळे असं कारण माहेर तुटलं झाकली जातं. मुठी 1.25 लाखाची असते. दोन्ही मुठी ह्या झाकूनच ठेवायच्या असतात. कारण दोन्ही मुठी ह्या 1.25 लाखाच्याच असतात. नाही उघडायच्या. ते कुणीही कितीही विचारू देत नाही उघडायच्या. आणि हे संस्कार माहेरकडूनच आलेले असतात. हो. कारण माझं गाव आहे तडगाव. तिथं पालखीचं देवस्थान आहे. त्याच्यामुळे वारकरी संप्रदायातूनच मी आलेली आहे. हो. वा. दोन्ही छान आहे. सासर पण छान आहे आणि माहेर पण छान आहे माझं. मग माहेर ही अशी कोण आहे व्यक्ती की जिच्याकडे तू सगळे व्यक्त होऊ शकतेस? माझी आई 13 वर्ष झालं एक्सपायर झाली आहे. आणि वडील आहे. वडिलांना पॅरालाइजचा एक अटॅक आला होता. तेव्हा मला भाऊजींनी फोन केला सकाळी की दीदी दादांना असं असं झालंय, तुम्ही येऊ शकता का? तर म्हटलं नाही, सध्या हॉस्पिटलमध्ये आईसाहेबांना मी घेऊन गेली आहे. तेव्हा खूप पाऊस पडत होता. मग संध्याकाळी मी घरी आले आणि साहेबांना म्हटलं की असं असं आहे. मग मी साहेबांना म्हटलं की आपण जाऊया का गाडी घेऊन. मग तिथून त्यांना गाडीत आणलं. सातारा हॉस्पिटलला ॲडमिट केलं आणि स्ट्रेचरवर नेताना दुसरा अटॅक आला पॅरालिसचा. स्वामींना एकच म्हणलं होतं, देव करो आणि काही होऊ नये. जी काही असेल ती सेवा मी करेन, फक्त माझ्याकडून करून घ्या. स्वामींनी ती सेवा करून घेतली. आज माझे बाबा खूप छान आहे. 87-88 वर्षाचे आहेत, पण खूप छान आहे. माझ्या दोन्ही भाऊजे खूप त्यांना छान सांभाळतात. त्याच्यामुळे मला काहीच काळजी नाही माहेरची. त्याच्यामुळे मला जाण्याचं पण एवढं हे नाहीये, कारण माहेरचं सगळी उणीव मला सासरी आहे. आईसाहेब मला आईसारखे आहेत. त्याच्यामुळे मला नाही जास्त आठवण होत. नक्कीच ताई, बाबा बरे झाले आहेत आणि ते व्यवस्थित आहेत. व्यवस्थित. त्यातच खरं आनंद आणि त्यांना खरंच निरोगी आणि दीर्घायुष्य लाभो. आणि कसं वाटतंय ताई आज तू मनापासून व्यक्त नाही, खूप छान वाटलं. कारण मी पहिल्यांदाच ह्याच्यात उतरले की असं वाटतं की आपण बाहेर पडलं पाहिजे. नक्कीच ताई, आणि खूप छान वाटतंय तू आज ज्या पद्धतीने व्यक्त होतेस आणि पहिल्यांदा तू अशा कार्यक्रमात येऊन इतकी छान एन्जॉय करतेस, ते फार महत्त्वाचं आहे. स्वतःसाठी तो आनंद तू जगतेस ना, तू अनुभवतेस, ते फार महत्त्वाचं आहे आमच्यासाठी. आणि खरंच खूप छान वाटलं. आणि आता आपण जाऊया आपल्या शेवटच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि माहेरच्या आठवणीनंतर आता सुरू करूया आपल्या या खेळाला. हो हो. आणि या खेळाचं नाव आहे खोचाखोची. या खोचाखोची. या रेडी, 1 2 3. खोचाखोची. या खोचाखोची. खोचाखोची. खोचा.
हा ताईंनी सगळे हलवूनच टाकलेले. बरं हा खेळ असा आहे की संगीत सुरू होणार आहे मी 1 2 3 म्हटल्यानंतर आणि त्या संगीतावरती नाचत नाचत एक हात मागे ठेवून दुसऱ्या हाताने एका वेळी एक स्ट्रॉ घेऊन तुमच्या केसामध्ये खोचायचं आहे. जी ताई कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त स्ट्रॉ आपल्या केसांमध्ये खोचेल ती असणार आहे या खेळाची विजेती आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी. तर मग सुरू करूया आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. मुझे प्यार नहीं तुझसे नाचत नाचत व्हेरी गुड. मुझे दिल को तेरा देवा मुझे प्यार नहीं तुझसे है बा मुझे दिल को तेरा देवा ऐका दाजीबा 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 ऐका दाजीबा. Lyrical king, I'm the one, the ace, the only, dope, I'm the king. ऐका दाजीबा ऐका दाजीबा ऐका दाजीबा ऐका दाजीबा हा, थांबा ताजीबा थांबा. ओके आणि आधी संजीवनी ताईंपासून सुरुवात करूया आपण. ओके रेडी 1 3 46 47 48 55. ओके आणि आता बघूया विद्यार्थ्यांनी किती स्टॉक खोचलेले आहेत ते. 1 2 3 56 57 58. अरे हां सॉरी हे चिटिंग केलेली आहे तुम्ही. हे चिटिंग केलेली आहे. हरकत नाही, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि निर्णय तुमच्या समोरच आहे. विजेती ठरलेली आहे विद्याताई आणि उपविजेती ठरलेली आहे संजीवनी ताई. खूप खूप अभिनंदन ताई, तू उपविजेती ठरलेली आहेस त्यामुळे 16 सख्यांच्याकडून तुला ही भेटवस्तू हा आणि ही स्वयंपाकघरात ठेवायचा हा कप. याच कपातून चहा आणि कॉफी प्यायची आहे. भाऊजींना द्यायची आहे. त्यांना सांगायचंय हा घ्या कप आणि बसा कोपऱ्याला गप कोपऱ्याला गप. कोपऱ्याला गप का कोपऱ्यात असं विनोदाने. अच्छा विनोदाने. हा तेच मला वाटलं घरी सांगतेस की बसा तिथं कोपऱ्यात असं नाही ना. विनोदाने. आणि आपल्या आजच्या या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे विद्याताई. एकदा जोरदार टाळ्या. सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा. कसं वाटतंय ताई हुकुमाची राणी झाली. खूप छान. खरंच खूप छान वाटतं. खरंच. डोळे पाणवले. कशामुळे? कारण कसं पहिल्यांदाच बाहेर पडल्यामुळे आणि पहिल्यांदाच गिफ्ट मिळालं त्यामुळे खरंच खूप खूप छान वाटतंय. साधारण किती वर्षातून तू आता बाहेर पडली अशी?
असं अधूनमधून पडते पण असं काही नाहीये पण खेळण्यासाठी तरी पहिल्यांदाच बाहेर आहे. बाहेर पण हो. कसं वाटतं गॅस म्हणा खूप 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 मस्त वाटतंय. वाटत होतं जावं हुकमाची राणी बनूनच आणि तेच झालं खरं तर. इच्छाशक्ती अगदी. दांडगी असली की हो, हो. असं फळ मिळतं. नक्की नक्की. सगळ्यात आधी स्वामी. सगळ्यात आधी कोणाला फोन करून सांगणार आहेस? मी माझ्या मुलाला. बरं मला एक असं म्हणायचं की आता तू हुकमाची राणी झालीस बरोबर, हो ना. तर तुला अशी कुठली तुझ्या घरातली अशी गोष्ट तुला अशी वाटते की ही बदलावी? पहिल्यांदा मेन म्हणजे मोबाईल. मोबाईल खूप कमीत कमी यूज व्हावा तुझा सगळ्यांचा. माझा नाही मिस्टरांचा मोबाईलचा. मिस्टरांचं महत्वाचं आहे मिस्टरांचा महत्वाचा आहे आणि मुलांचा का म्हणजे जास्त मिस्टर असतं नाही. भाऊजी मोबाईलवरती जास्त असतं बऱ्यापैकी त्यांचं काम मोबाईलवर मोबाईलवरती असतं. मग त्यामुळे. तेवढं बंद करून कसं चालेल? नाही जराशी वेळ आम्हाला पण दिला पाहिजे ना असं आहे ना. हे सगळं ऐकणार आहे का भाऊ? हो हो नक्की नक्की भाऊजी तेवढे समंजस आहे कारण आमच्यावरून दुसरं काहीच नाही फक्त मोबाईलच असतो आतमध्ये जास्त अच्छा त्यामुळे मोबाईलच साठीच मी त्यांना अच्छा हे तुझं असं म्हणणं आहे की मोबाईलचा वापर भाऊजींनी कमी, हा. कमीत कमी करायला हवा आणि करायला तुला हवा. वेळ जास्त द्यायला हवा. द्यायला हवं. नक्कीच ही तुझी इच्छा भाऊजींपर्यंत पोहोचणार आहे. हा तुझं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. Thank एक सेल्फी तुझ्या बरोबर काढणार आहे. हा विद्याताई पुन्हा एकदा तुझं खूप खूप अभिनंदन. हुकुमाची राणी झालेली आहेस तू. आणि विद्याताईंनी हुकूम दिलेला आहे की मोबाईलचा वापर कमीत कमी झाला पाहिजे आणि सन मराठी वाहिनीवरील सगळ्या मालिका आवर्जून बघितल्या गेल्या पाहिजेत. हा बघितलं ना मंडळी, हा जो आनंद आहे ना या आनंदासाठीच आमचा हा सगळा अट्टास सुरू आहे. तेव्हा भेटूया हाच आनंद घेऊन हाच उत्साह घेऊन पुढच्या भागात एका नव्या हुकुमाच्या राणीसोबत तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिनीच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.